नमस्कार. तर एक्झाम ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो. तर तलाठी भरतीचे फॉर्म निघाले आहे. तर फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही 5 ऑगस्ट असून एकूण 1539 पदांसाठी ही भरती निघाली आहे आणि 25 ऑक्टोबर 2026ला याची एक्झाम राहील. तर या ठिकाणी आपण तलाठी भरतीसाठी एकदम उपयुक्त असणारे 200 GK प्रश्नांची सिरीज या ठिकाणी चालू केलेली आहे. तर हा पार्ट 1 आहे. तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न क्रमांक पहिला, भारतीय संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली? तर भारतीय संविधान सभेची पहिली बैठक ही 9 डिसेंबर 1946 रोजी झाली. प्रश्न क्रमांक दुसरा, संविधान सभेचे अस्थायी अध्यक्ष कोण आहेत? तर संविधान सभेचे अस्थायी अध्यक्ष हे डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा आहे. तर प्रश्न तिसरा, संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष कोण आहेत? तर संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि अस्थायी डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा आहेत. प्रश्न क्रमांक चौथा, संविधान सभेच्या प्रारूप समितीचे अध्यक्ष कोण आहेत? तर संविधान सभेच्या प्रारूप समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. प्रश्न पाचवा, संविधान सभेचे संवैधानिक सल्लागार कोण आहेत? तर BN राव हे संविधान सभेचे संवैधानिक सल्लागार आहेत. प्रश्न क्रमांक 6, प्रारूप समितीची स्थापना कधी झाली? तर प्रारूप समितीची स्थापना ही 29 ऑगस्ट 1947 रोजी झाली. प्रश्न 7, संविधान सभेने संविधान कधी स्वीकारले? तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने संविधान स्वीकारले आहे. तर प्रश्न क्रमांक 8, भारतीय संविधान पूर्णपणे कधी लागू झाले? तर भारतीय संविधान हे पूर्णपणे 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाले आहे. प्रश्न 9, 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो? तर या दिवशी 1950 मध्ये संविधान लागू झाले होते, त्यामुळे 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 10, संविधान तयार होण्यासाठी किती वेळ लागला? तर 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसाचा कालावधी संविधान तयार होण्यासाठी लागला होता. प्रश्न क्रमांक 11, संविधान सभेची शेवटची बैठक कधी झाली? तर 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेची शेवटची बैठक झाली. प्रश्न 12, संविधान सभेने राष्ट्रगीत कधी स्वीकारले? तर 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेने राष्ट्रगीत स्वीकारले. तर पुढचा प्रश्न बघा, भारताचं राष्ट्रीय गान कोणतं आहे? तर जन गण मन हे भारताचं राष्ट्रीय गान आहे आणि भारताचं राष्ट्रीय गीत हे वंदे मातरम आहे. तर पुढचा प्रश्न बघा, प्रश्न 16, भारतीय संविधानाच्या मूळ संविधानात किती कलमा होत्या? तर एकूण 395 कलमा होत्या. तर प्रश्न 17, भारतीय संविधानाच्या मूळ संविधानात किती परिशिष्टे होती? तर 8 परिशिष्टे होती आणि 395 कलमा होत्या. तर पुढचा प्रश्न बघा, सध्या संविधानामध्ये किती परिशिष्टे आहेत? तर सध्या संविधानामध्ये एकूण 12 परिशिष्टे आहेत. जेव्हा संविधान लागू झालं होते तेव्हा 8 परिशिष्टे होती, तर नंतर ते वाढवून आता 12 परिशिष्टे करण्यात आली आहेत. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 19, भारतीय संविधानाचा स्रोत काय? तर भारतीय जनता ही भारतीय संविधानाचा स्रोत आहे. प्रश्न 20, संविधानाची प्रस्तावना कोणत्या शब्दांनी सुरू होते? तर आम्ही भारताचे लोक या शब्दांनी भारताची प्रस्तावना सुरू होते. प्रश्न क्रमांक 21, प्रस्तावना कोणी संविधानाची आत्मा म्हणून म्हटलं आहे? तर माननीय पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विचारांनुसार संविधानाची आत्मा म्हणून प्रस्तावनेला म्हटले जाते. तर पुढचा प्रश्न क्रमांक 22, संविधानाची प्रस्तावना कोणत्या ग्रंथावर आधारित आहे? तर उद्देश प्रस्ताव या ग्रंथावर संविधानाची प्रस्तावना आधारित आहे. प्रश्न क्रमांक 23, उद्देश प्रस्ताव कोणी पेश केला? तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उद्देश प्रस्ताव हा ग्रंथ पेश केला. पुढचा प्रश्न क्रमांक 24, उद्देश प्रस्ताव कधी सादर झाला? तर 13 डिसेंबर 1946 रोजी उद्देश प्रस्ताव हा सादर झाला. त्यानंतरचा प्रश्न, उद्देश प्रस्ताव कधी पारित झाला म्हणजे कधी मंजूर झाला? तर हे बघा मित्रांनो, भारताचे उद्देश प्रस्ताव म्हणजे ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन्स हे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 13 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेत मांडला आणि 22 जानेवारी 1947 रोजी संविधान सभेने ते एकमुखाने स्वीकारले म्हणजेच मंजूर केले. त्यानंतर पुढचे प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 26, 27 आणि 28, प्रस्तावनेमध्ये समाजवादी, पंथनिरपेक्ष आणि अखंडता हे 3 शब्द कोणत्या घटनादुरुस्तीनुसार जोडण्यात गेले आहे? तर हे 42व्या घटनादुरुस्तीनुसार 1976 मध्ये जोडण्यात आले. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 29, प्रस्तावनेमध्ये भारताला काय म्हटले आहे? तर प्रस्तावनेमध्ये भारताला संपूर्ण प्रभुत्व संपन्न समाजवादी, पंथनिरपेक्ष आणि लोकशाही गणराज्य असे म्हटले आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न क्रमांक 30, भारतीय संविधान कोणत्या प्रकारचे संविधान आहे? तर हे लिखित आणि विस्तृत संविधान आहे. प्रश्न क्रमांक 31, भारतात शासन प्रणाली कशी आहे?
तर भारतात शासन प्रणाली ही संसदीय शासन प्रणाली आहे. प्रश्न क्रमांक 32. भारतीय संघाची रचना कशी आहे? तर संघीय व्यवस्था ज्यामध्ये एकात्मक झुकाव आहेत. प्रश्न क्रमांक 33. भारतात नागरिकत्व कसे मिळते? तर या ठिकाणी याचं उत्तर आहे बघा, एकल नागरिकत्व आपल्या ह्या ठिकाणी भारतामध्ये आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 34. संविधानाचा भाग 1 कोणत्या बाबींशी संबंधित आहे? तर भाग 1 हा संघ आणि त्याचे राज्यक्षेत्र याच्याशी संबंधित आहे. त्यानंतर संविधानाचा भाग 2 कोणत्या बाबींशी संबंधित आहे? तर संविधानाचा भाग 2 हा नागरिकत्व शी संबंधित आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 36. संविधानाचा भाग 3 कोणत्या बाबींशी संबंधित आहे? तर संविधानाचा भाग 3 हा मूलभूत अधिकारांशी संबंधित आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 37 बघा, संविधानाचा भाग 4 कशाशी संबंधित आहे? तर भाग 4 हा राज्याच्या नीतिनिर्देशक तत्त्वांशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 38. संविधानाचा भाग 4A कशाशी संबंधित आहे? तर संविधानाचा भाग 4A हा मूलभूत कर्तव्यांशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 39. संविधानाचा भाग 5 कशाशी संबंधित आहे? तर संविधानाचा भाग 5 हा संघांशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 40. संविधानाचा भाग 6 कशाशी संबंधित आहे? तर भाग 6 हा राज्यांशी संबंधित आहे. तर भाग 9 हा पंचायतींशी संबंधित आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 42. संविधानाचा भाग 9A कशाशी संबंधित आहे? तर संविधानाचा भाग 9A हा नगरपालिकांशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 43. संविधानाचा भाग 10 कशाशी संबंधित आहे? तर संविधानाचा भाग 10 हा अनुसूचित आणि जनजातीय क्षेत्रांशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 44. संविधानाचा भाग 11 कशाशी संबंधित आहे? तर भाग 11 हा संघ आणि राज्यांमधील संबंधांशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 45. संविधानाचा भाग 12 कशाशी संबंधित आहे? तर भाग 12 हा व्यक्ती, संपत्ती, संधी आणि वादांशी संबंधित आहे. भाग 14. प्रश्न क्रमांक 46. भाग 14 कशाशी संबंधित आहे? तर संघ आणि राज्यांच्या अधीन सेवांशी हा संविधानाचा भाग 14 संबंधित आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 47. संविधानाचा भाग 14A कशाशी संबंधित आहे? तर अधिकरणांशी हा संविधानाचा भाग 14A संबंधित आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 48. संविधानाचा भाग 15 कशाशी संबंधित आहे? तर निवडणुकीशी हा संविधानाचा भाग 15 संबंधित आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 49 बघा, संविधानाचा भाग 18 कशाशी संबंधित आहे? तर आपात उपबंध याच्याशी संविधानाचा भाग क्रमांक 18 संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 50. संविधानाचा भाग 20 कशाशी संबंधित आहे? तर संविधानाचा भाग 20 हा संविधान संशोधनाशी संबंधित आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 51. अनुच्छेद 1 भारताला काय म्हणतो? तर भारत अर्थात इंडिया, तर याचा राज्याचा संघ होईल असे म्हणतो. प्रश्न क्रमांक 52. नवराज्यांच्या प्रवेश किंवा स्थापनेचा प्रावधान कोणत्या अनुच्छेदात आहे? तर नवराज्यांच्या प्रवेश किंवा स्थापनेचा प्रावधान हे अनुच्छेद 2 मध्ये आहे. प्रश्न क्रमांक 53. राज्यांच्या निर्मिती आणि सीमाबदलाचा प्रावधान कोणत्या अनुच्छेदात आहे? तर राज्यांच्या निर्मिती आणि सीमाबदलाचा प्रावधान हे अनुच्छेद 3 मध्ये आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 54. अनुच्छेद 5 ते 11 कोणत्या विषयांशी संबंधित आहे? तर अनुच्छेद 5 ते 11 हे नागरिकत्वाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 55. भारतीय नागरिकत्वाचा पहिला कायदा कधी झाला? तर नागरिकत्व अधिनियम 1955 नुसार भारतीय नागरिकत्वाचा पहिला कायदा झाला होता. प्रश्न क्रमांक 56. भारतात दुहेरी नागरिकत्व आहे का? तर याचं उत्तर आहे नाही. भारतात दुहेरी नागरिकत्व नाही आहे. भारतात एकेरी नागरिकत्व आहे. प्रश्न क्रमांक 57. निवडणूक आयोग कोणत्या अनुच्छेदात उल्लेखित आहे? तर अनुच्छेद 12 ते 35 मध्ये निवडणूक आयोगाचे जे उल्लेखन आहे ते आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 58. अनुच्छेद 12 मध्ये राज्याची व्याख्या कोणासाठी दिली आहे? तर मूलभूत अधिकारांसाठी अनुच्छेद 12 मध्ये राज्याची व्याख्या दिली आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 59. अनुच्छेद 13 कशाशी संबंधित आहे? तर मूलभूत अधिकारांच्या उल्लंघन करणाऱ्या कायद्यांशी शून्यता याच्याशी हे अनुच्छेद 13 संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 60. समानतेचा अधिकार कोणत्या अनुच्छेदात आहे? तर अनुच्छेद 14 ते 18 मध्ये समानतेचा अधिकार आहेत.